श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्याने समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरून पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमासींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणे तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणे पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा बुंजावरी, मस्तक ठेविले झड करी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य ये येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनिया नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीस श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती सावमे असोनी, विप्रत केवी करीतील. परी अंतरीची खून, यती तात्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भुसेकर, नामदेव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले सिंचा करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जावोनी बैसला दूर, श्रीने जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्म थोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण युजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारीला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भुसले विख्यात. राहते अक्कलकोटात, राजा श्रीध सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी,
यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवलपरी जाहले. दीनवदन होवनी दृढ घातली मिठी चरणी. त्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समत कृतांतासे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पावनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाटेल ग्रंथ. हे स्वामी चरित्रा सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.